रात्रीचे 12 वाजले होते. मोबाईलची स्क्रीन उजळली आणि हरीशच्या डोळ्यासमोर भयान काळोख पसरला. रात्रीच्या शांततेत हरीश चौधरी त्याच्या खोलीत एकटाच बसला होता. दिवसाची धावपळ संपवून तो नुकताच आराम करत होता. त्याचा मोबाईल वाजला आणि त्याने पाहिलं तर त्याची प्रेयसी चंद्रिका चौधरी हिचा मेसेज होता. रात्रीचे 12 वाजून गेले होते. इतक्या उशिरा चंद्रिका मेसेज करणार नाही याची त्याला खात्री होती. पण मेसेज उघडला आणि त्याच्या हृदयाची धडधड वाढली. मला वाचव, मला घेऊन चल, नाहीतर माझे कुटुंबीय माझ्या इच्छेविरुद्ध माझं लग्न लावून देतील. जर मी लग्नाला तयार झाले नाही तर ते मला मारून टाकतील. मला वाचव लवकर. तो मेसेज वाचून हरीशला धक्का बसला. गेल्या काही दिवसांपासून चंद्रिका त्याच्यासोबत होती, पण तिच्या कुटुंबियांच्या दबावामुळे तिला घरी परतावे लागले होते. तिच्या कुटुंबाचा त्यांच्या प्रेमाला तीव्र विरोध होता. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते, पण ही गोष्ट तिच्या कुटुंबियांना मान्य नव्हती. त्यांना चंद्रिकाचं लग्न दुसऱ्या कोणासोबत तरी लावून द्यायचं होतं. चंद्रिकाने हरीशला अनेकदा सांगितलं होतं की तिचे वडील आणि काका खूप कठोर आहेत आणि ते काहीही करू शकतात, पण इतक्या मोठ्या संकटाची कल्पना त्याला नव्हती. परंतु हा मेसेज वाचून हरीशच्या मनात विचारांचे वादळ उठले. ती खरंच धोक्यात आहे का, की हे फक्त घाबरून पाठवलेले मेसेजेस आहेत? त्याने तिला लगेच कॉल केला, पण फोन लागेना. त्याने अनेक वेळा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. हरीशला भीती वाटायला लागली. पहाटेचे 3 वाजले तरी त्याला झोप लागली नाही. तो उठून बसला. काय करावे हे त्याला कळत नव्हते. पहाटे 5च्या सुमारास त्याच्या फोनवर एक कॉल आला. हा फोन चंद्रिकाच्या एका चुलत भावाचा होता. त्याने थरथरत्या आवाजात सांगितलं, चंद्रिका गेली. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. हरीशला विश्वास बसेना. हृदयविकाराचा झटका? 18 वर्षाच्या मुलीला? रात्री 12 वाजता चंद्रिकाने मला वाचव असा मेसेज मला पाठवला असताना तिचा मृत्यू नैसर्गिक कसा असू शकतो? हरीशचं मन हे स्वीकारायला तयार नव्हतं. हरीश लगेचच चंद्रिकाच्या घरी गेला, पण तिथे त्याला कोणीच येऊ दिले नाही. चंद्रिकाच्या कुटुंबाने तिचा मृतदेह अत्यंत घाईघाईने अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेला होता. हरीशने लोकांना विचारले तिला काय झाले, तर ते म्हणाले ती रात्री झोपली आणि पुन्हा उठलीच नाही. डॉक्टरांना बोलावले, पण त्यांनी सांगितलं की तिचा मृत्यू झाला आहे. पण हरीशला एक गोष्ट खटकली. इतक्या मोठ्या घटनेनंतरही तिच्या कुटुंबाने पोलीस तक्रार केली नव्हती, न पोस्टमॉर्टम केले होते. मृत्यूनंतरच्या नैसर्गिक प्रक्रियेप्रमाणे कुटुंबातील इतर जवळच्या लोकांना बोलावले नव्हते. अगदी पालनपूरमध्ये शिकणाऱ्या तिच्या भावालाही बोलावले नव्हते. सर्व काही इतक्या शांतपणे आणि घाईघाईने होत होते की संशय वाढत होता. हरीशने लगेच पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. त्याने पोलिसांना चंद्रिकाने पाठवलेले मेसेजेस आणि तिच्या कुटुंबाच्या वागणुकीबद्दल सांगितलं. सहाय्यक पोलीस अधीक्षक सुमन नाला यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखले आणि तपास सुरू केला. पण पोलिसांनाही सुरुवातीला पुरावे सापडत नव्हते. तिच्या कुटुंबाने एक मृत्यू प्रमाणपत्र सादर केलं होतं, ज्यावर मृत्यूचं कारण नैसर्गिक असल्याचं लिहिलं होतं. हरीशने मात्र हार मानली नाही. त्याने न्यायालयात याचिका दाखल केली. त्याला खात्री होती की चंद्रिकाच्या मृत्यूमागे काहीतरी षडयंत्र आहे, पण सुनावणीची तारीख येण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. आता त्याच्याकडे एकच मार्ग होता, तो म्हणजे पोलिसांना सतत या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी भाग पाडणे. हरीशने पोलिसांना एक सविस्तर पत्र लिहिले. त्यात त्याने सर्व घटनाक्रम आणि आपल्या शंका नमूद केल्या. पोलिसांनी यावर पुन्हा एकदा गांभीर्याने तपास सुरू केला. SP नाला यांनी चंद्रिकाच्या कुटुंबातील लोकांची चौकशी सुरू केली. त्यांच्या जबाबामध्ये अनेक विसंगती आढळल्या. त्यांनी रात्रीच्या घटनेबद्दल वेगवेगळी माहिती दिली. कुणीतरी सांगितलं की ती झोपली आणि उठलीच नाही, तर कुणीतरी सांगितलं की तिला हृदयविकाराचा झटका आला होता. एकाच घटनेबद्दल इतकी वेगवेगळी उत्तरं देणं संशयास्पद होतं. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि परिस्थितीजन्य पुराव्याचा वापर करून तपास सुरू केला. त्यांनी चंद्रिकाचे फोन कॉल्स आणि मेसेजेस तपासले. त्यांनी तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या फोनचे लोकेशन आणि कॉल्सही तपासले. या तपासादरम्यान पोलिसांसमोर एक धक्कादायक सत्य उघड झाले. चंद्रिकाची हत्या करण्यात आली होती आणि तिच्या हत्येचा कट तिच्याच कुटुंबाने रचला होता. पोलिसांनी सांगितले चंद्रिकाने हरीश सोबत पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, पण पोलिसांनी तिला शोधून घरी परत पाठवले होते. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिचा विरोध मोडून काढण्यासाठी तिला दुसऱ्या मुलासोबत लग्न करण्यास भाग पाडण्याचा निर्णय घेतला, पण चंद्रिकाने ठामपणे नकार दिला. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचा जीव घेण्याचा निर्णय घेतला. 24 जूनच्या रात्री जेव्हा चंद्रिकाने हरीशला मेसेज पाठवला होता, त्याच रात्री तिच्या कुटुंबाने तिला संपवण्याचा कट रचला होता. हा कट अत्यंत थंड डोक्याने रचण्यात आला होता. त्यांनी 3 टप्प्यांमध्ये ही योजना आखली होती. पहिला टप्पा, चंद्रिकाला दुधात काही औषध मिसळून दिले, ज्यामुळे ती गाढ झोपी जाईल. दुसरा टप्पा, जेव्हा ती झोपली तेव्हा तिच्याच वडिलांनी आणि 2 काकांनी तिचा गळा दाबून खून केला.
तिसरा टप्पा असा की खून केल्यानंतर तो आत्मा आहे असं भासवण्यासाठी त्यांनी तिचा मृतदेह गळफास घेतल्यासारखा लटकवला. या घृणास्पद कृत्यानंतर रात्री ज्यांनी चंद्रिकाचा मृतदेह पाहिला त्यांना वाटले की तिने आत्महत्या केली आहे. पण सकाळी त्यांनी गावातील आणि इतरांना सांगितले की तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. यामुळे कोणालाही संशय येऊ नये असा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी घाईघाईने अंत्यसंस्कारही त्याच उद्देशाने केले होते. पोलिसांनी हा सर्व प्रकार तांत्रिक पुरावे आणि जबाबातील विसंगतीवरून उघडकीस आणला. हरेशच्या एका मेसेजने आणि त्याच्या दृढ निश्चयामुळे एका प्रेमळ मुलीच्या खुनाचं सत्य बाहेर आलं. शेवटी थराड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चंद्रिकाच्या 2 काकांना अटक केली, पण तिचे वडील सेंदाभाई चौधरी फरार झाले आहेत आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या भयानक घटनेचा उलगडा झाला, पण एका निष्पाप मुलीचा जीव तिच्याच कुटुंबाने घेतला. हे एक क्रूर आणि हृदयद्रावक सत्य आहे. समाजात आजही तरुणांना स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही. चंद्रिका आणि हरेश यांचं प्रेम हे त्यांच्या कुटुंबियांना मान्य नव्हतं. अनेक कुटुंबांसाठी प्रेमविवाह किंवा लिव्ह इन रिलेशनशिप आजही सामाजिक प्रतिष्ठेला धक्का मानली जाते. आपल्या मुलामुलींनी आपल्याच इच्छेनुसार लग्न करावं हा अट्टहास इतका टोकाचा असतो की त्यासाठी ते आपल्याच मुलांचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. चंद्रिकाला MBBSचे शिक्षण घ्यायचे होते आणि तिला स्वतःच्या निवडीचा जीवनसाथी हवा होता, पण तिच्या या इच्छांना तिच्याच कुटुंबाने चिरडले. हे कृत्य दर्शवते की आजही काही कुटुंबाची प्रतिष्ठा किंवा इज्जत एका व्यक्तीच्या जीवाहून अधिक महत्त्वाची मानली जाते. या प्रकरणात चंद्रिकाच्या वडिलांनी आणि काकांनी समाजाच्या भीतीपायी किंवा आपल्या इच्छेविरुद्ध ती वागत असल्याच्या रागात आपल्याच मुलीचं जीवन संपवलं. हे कृत्य केवळ गुन्हेगारी नाही, तर मानसिक दडपशाहीचे आणि अत्यंत विकृत विचारसरणीचे प्रतीक आहे. चंद्रिकाच्या बाबतीत तिच्याच कुटुंबियांनी स्वतःच्याच मुलीला संपवण्याचा कट रचला, कारण ती त्यांच्या मनाविरुद्ध वागत होती. पोलिसांना किंवा कोर्टाला घाबरण्याऐवजी या कुटुंबाने अत्यंत थंड डोक्याने एक क्रूर कट रचला. चंद्रिकाच्या मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवले. हे सर्व पाहता त्यांच्यामध्ये कायद्याची किंवा नैतिकतेची कोणतीही भीती नव्हती हे स्पष्ट होतं. समाजात अशी अनेक कुटुंब आहेत जे आपल्या प्रतिष्ठेसाठी कायदा हातात घ्यायलाही तयार असतात. अशा घटना वारंवार घडल्यास कायद्याची जरब कमी होते आणि गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळते. या घटनेचा एक सकारात्मक आणि महत्त्वाचा बोध म्हणजे हरेशने दाखवलेले धैर्य आणि कायद्यावरील विश्वास. जर हरेशने वेळीच पोलिसांना संपर्क साधला नसता तर कदाचित चंद्रिकाच्या कुटुंबाचं सत्य कधीच बाहेर आलं नसतं. चंद्रिकाने पाठवलेले मेसेजेस आणि तिच्या मृत्यूच्या परिस्थितीवर त्याला आलेला संशय यामुळेच या प्रकरणाचा तपास सुरू झाला. हरेशने समाजाच्या किंवा कुटुंबाच्या दबावाखाली न येता सत्य बाहेर आणण्यासाठी लढण्याची तयारी दर्शवली. या घटनेतून आपल्याला शिकायला हवं की समाजात प्रेमविवाहाला स्वीकारण्याची आणि तरुणांना स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. केवळ कायदे करून हे थांबणार नाही, तर समाजाची मानसिकताही बदलायला हवी. शिक्षणाने आणि जागृतीमुळेच ही दडपशाही कमी होऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी त्वरित आणि गांभीर्याने तपास करायला हवा. त्याचबरोबर तरुणांनीही आपल्या कुटुंबियांसोबत संवाद साधून त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करायला हवा. पण जेव्हा संवाद शक्य नसेल तेव्हा कायदेशीर मदत घेण्यास अजिबात संकोच करू नये. या प्रकरणात चंद्रिकाने वाचव असे मेसेज पाठवूनही हरेशला तिला वाचवता आलं नाही. ही एक मोठी शोकांतिका आहे. समाजात अजूनही काही गोष्टी इतक्या चुकीच्या आहेत की त्यांच्या विरोधात उभं राहण्यासाठी मोठी लढाई लढण्याची गरज आहे. दरम्यान या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क रहा, सावधान रहा. धन्यवाद.